नमस्कार, मी प्राजक्ता आणि माझ्यासोबत कॅमेरा मागे आहेत ऋषिकेश मोघे. इंडी जर्नलच्या आजच्या निवडणूक स्पेशल कव्हरेजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. या कार्यक्रमात आम्ही असे वेगवेगळे एपिसोड्स घेऊन येणार आहोत, ज्यात आम्ही फक्त महाराष्ट्रातल्या नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्यासुद्धा मतदारसंघांना भेटी देणार आहोत आणि तिथले उमेदवार, तिथले कॅम्पेनर्स यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघासाठीचे प्लॅन तर आपण जाणून घेणारच आहोत. त्याचबरोबर त्यांचा मतदारसंघसुद्धा आणि तिथले मतदार त्यांचे काय म्हणणं आहे, त्यांची काय मतं आहेत हे सुद्धा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण आलेलो आहोत परभणीत आणि परभणीत जे काही मोठे नेते काही निवडणूक लढवत आहेत त्यातील एक आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजन क्षीरसागर. तर आज आपण त्यांना भेटू, त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटू आणि ते जनतेशी काय संवाद साधत आहे आणि त्यांचा काय प्लॅन आहे परभणी मतदारसंघासाठी हे आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न मी हा विचारू इच्छिते की तुम्ही हा आता अगदी शेवटचा टप्पा आलेला आहे निवडणुकीचा. 26 एप्रिलला मतदान होणार आहे. अगदी शेवटचे 2-3 दिवसच प्रचाराचे राहिलेले आहेत. मग ओव्हरऑल रिस्पॉन्स सध्या प्रचाराला तुम्हाला कसा येतो? तुम्ही शेतकरी नेते आहात, कामगार नेते आहात, तुमचा लोकांशी संपर्क खूप आधीपासून आहे. मग आत्ता ह्या प्रचाराला कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रस्थापित सरकारबद्दल आणि हे सरकार पाडण्याचा निर्धार हा गावागावामध्ये मला या ठिकाणी दिसतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परभणी लोकसभा मतदारसंघ हा गोदावरी खोऱ्यामधला मराठवाड्याचा पंजाब गणला गेलेला हा प्रदेश आहे. 5 नद्यांचा गोदावरी, दुधना, पूर्णा, करपरा, मासोळी आणि हा धान्याचं कोठार जरी म्हणून ओळखला जाणारा प्रदेश असला तरी आज हे मृत्यूचं आगार बनलेलं आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये यवतमाळशी या जिल्ह्याची स्पर्धा सुरू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये भाजप सरकारनं एक नवी ओळख या जिल्ह्याला दिलेली आहे. ती म्हणजे सिंचन घोटाळ्याची शिक्षा भोगणारा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये धरणं आहेत, कालवा आहेत, पण पाणी मिळत नाही, ही भाग आहे. पंतप्रधान कालच्या भाषणामध्ये या सिंचनाच्या दुरावस्थेबद्दल नक्राश्रू ढाळत आहेत आणि प्रत्यक्षात सिंचन घोटाळ्यातले आरोपीच त्यांनी मांडीवर बसवून ही भाषा करणं हे लोकांना आवडलेलं नाही. त्याबद्दलचा प्रतिक्रिया उमटत आहेत. चौथा महत्त्वाचा भाग म्हणजे या जिल्ह्याची फक्त मजूर पुरवठादार प्रदेश अशी या भागाची एक ओळख बनवण्याचा प्रयत्न प्रस्थापित सरकारनं ज्या प्रकारच्या विकास नीती राबवलेल्या आहेत त्याच्यातून झालेली आहेत. म्हणजे साधारणतः 2.5 लाखापेक्षा जास्त ऊस तोडणी आणि स्थलांतरित मजूर या प्रदेशामध्ये आहेत. परंतु यांच्यासाठी कुठल्याही गोष्टी साधं मायग्रंट वर्कर्सचा कायद्याची अंमलबजावणी सोडा, पण यांच्यासाठी कुठलीही गोष्ट सरकार करू शकत नाही. लॉकडाऊन काळापासून या लोकांना जे दुःख वेदना झेलाव्या लागतात त्याच्याबद्दलचा एक शब्दही कुठं मांडला जात नाही. CPI त्याच्याबद्दल स्थलांतरित मजुरांसाठी केंद्रीय कायदा करण्याचा जाहीरनाम्यात समाविष्ट केलेला आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना स्वामीनाथन कमिशनप्रमाणे MSPसाठीच्या हक्काचा कायदा करावा, हा आमचा आग्रहाचा या ठिकाणी मुद्दा आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जिल्ह्यामध्ये नेहमीच एक कम्युनल पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायावरती दबाव निर्माण करणं, त्यांना दहशतीखाली ठेवणं असा प्रकार सातत्यानं झालेला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 100 युवक ISISमध्ये सामील झाल्याची गोष्ट असेल किंवा या जिल्ह्यातील 300 वर्षाची परंपरा असलेला जो हजरत तुराबुल हक यांचा उरूस असेल तो त्याच्यामध्ये मोडता घालण्याचे प्रकार असतील. या जिल्ह्यातली कम्युनल हार्मनी, सामाजिक एकता मोडण्याचा प्रयत्न, ठेस पोहोचवायचा प्रयत्न हे त्या ठिकाणी केला जातो आहे आणि भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला सॉफ्ट हिंदुत्व असा पर्याय हा पुढं आणला जातो आहे. या दोन्हीला लोकांनी ठोकरत आहेत आणि त्याच्याविरुद्ध वाढता प्रतिसाद हा कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी दिसतो आहे. माझं डिपॉझिट जे आहे हे 20 वर्षापूर्वी मी ज्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं त्यांनी भरलेलं आहे. मला अनेक ठिकाणाहून गाड्या ज्या पाठवलेल्या आहेत, मुंबईमधल्या जे कामगार लढ्यामधून कंत्राटी कामगार कायम झाले ते कामगार मला या ठिकाणी गाडी पाठवत आहेत. समाजामधले विभिन्न घटक जे आहेत हे या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि धर्म जात या भेदाच्या पलीकडं
सरकारच्या धोरणांच्या प्रती जो असंतोष आहे त्याचं मी प्रतिनिधित्व करत आहे. सफावर ताप्याचा लेप नीलमान, सफावर ताप्याचा लेप नीलमान. आता म्हणजे तुम्ही हे जे सर्व महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत, परभणीमध्ये आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यातच संपूर्ण यावेळेस पाऊस खूपच कमी झाला, पिकांचं नुकसान झालं आणि त्याच्यानंतर आता अवकाळी आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजूनच नुकसान झालं. जे काही उरलं सुरलं होतं तेही बऱ्याच जणांच्या हातातून निघून गेलेलं आहे. दुष्काळ हा एक मोठा मुद्दा आहे, पण असं कुठेतरी वाटतंय का की निवडणुकांच्या नादात तो सोयीस्करित्या बाजूला ठेवला गेलेला आहे, किंवा प्रचार आपण जो बघतो, जो काही होतो, ते थोडंसं अगदी पक्षापक्षामधली भांडणं किंवा पक्षातल्या उमेदवारांमधली भांडणं ह्यापुरत्याच बातम्या आपण थोड्याशा सीमित राहिलेल्या बघतोय का? कारण बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला दिसतंय की शेतकरी किंवा हा मुद्दा जेवढ्या ठळकपणे खरं तर घेतला जायला पाहिजे होता, आपल्याकडची परिस्थिती बघता, तेवढा तो उचलला गेलेला दिसत नाहीये. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे दुष्काळ संहिता ही विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारनं 2016मध्ये बदललेली आहे आणि दुष्काळाबद्दलच्या उपाययोजना करण्याबद्दल मी निवडणूक आयोगालाच ते पत्र दिलेलं आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर हा दुष्काळाच्या उपाययोजना याला पूर्णपणाने मागं सारून टाकलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचे चालू खाते बँकांमध्ये पैसे त्यांच्या कर्जवसुलीकरता स्थगिती दिलेली असताना देखील ते पैसे अडवले जात आहेत. हजारो शेतकरी मला प्रचारात भेटत आहेत की ज्यांच्या खात्यावरती लॉक केलेलं आहे, बँकांनी वसुलीसाठी दबाव निर्माण केलेला आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची भाग म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना, ज्याच्याबद्दल देशामध्ये सर्वात पहिल्यांदा परभणीमधून आम्ही आवाज उठवला आणि राफेलपेक्षा मोठा घोटाळा असल्याची गोष्ट पुढं आणली. आज या 1200 कोटी रुपये या परभणी आणि जालना जिल्ह्यातील पीक विमा योजनेचे खरीप 21च्या हंगामापासून या ठिकाणी थकीत आहेत. त्याच्यामुळं ना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये, दुष्काळामध्ये भरपाई या ठिकाणी दिलेली आहे, ना दुष्काळी उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि ह्याचेच परिणाम जे आहेत तो शेतकऱ्यांमध्ये वाढत्या असंतोषाबद्दल आहे. महाराष्ट्राचे पाटबंधारी मंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळामध्ये धरणांमधल्या पाण्याचं वाटप कसं करावं, पिण्यासाठी आणि उभ्या पिकांना वाचवण्यासाठी ते पाणी देण्याबद्दल कुठलीही तस्ती घेतलेली नाही, उपाययोजना केलेली नाही. यामुळं तीव्र स्वरूपाच्या पाणी टंचाईला लोकांना तोंड द्यावं लागतं. 3.5 लाख कोटी रुपये जलजीवन मिशनवरती आजवर खर्च झालेले आहेत आणि वॉटर ग्रीडच्या नावाखाली 14,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. अनेक गावच्या 60 म्हणजे पालम तालुक्यामध्ये 65 गावची पाणीपुरवठा योजना आहे. चिमणीला पिता येईल एवढंसुद्धा पाणी आज त्या नळ योजनेमधून त्या ठिकाणी दिलं जात नाही. याचा त्रास मात्र स्त्रिया आणि ग्रामीण गरिबांना भोगावा लागतो. शहरं ही पाणी टंचाईमध्ये तशाच प्रकारची आहे. म्हणजे सर्व कोणत्याही शहरामध्ये दररोज पाणी येण्याची गोष्ट होत नाही. 10 दिवसापेक्षा जास्त, 10 दिवसापासून 20 दिवसामध्ये, म्हणजे मे महिन्यामध्ये फार तर 2दा पाणी मिळू शकेल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. हा एवढा मोठा मुद्दा असताना अजून एक जे आपण ऐकतोय सारखंच मराठवाड्याबद्दल, की मराठा आरक्षण हा यावेळेस मोठा मुद्दा राहणार आहे असं बोललं जाते, असं नरेटिव्ह दिसते. लोकांमधनं सुद्धा त्याबद्दल एका प्रकारे जो असंतोष निर्माण झालेला होता तर तो अजूनही जिवंत आहे असं म्हटलं जाते. तर जे मोठमोठे पक्ष आहेत ते सुद्धा या मुद्द्याला हात घालताना आपल्याला दिसत आहेत. तर हा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरू शकतो का सध्या? म्हणजे हे जे सर्व मूलभूत आपले जे मुद्दे आहेत त्याच्याहून वर फक्त मराठा आरक्षणाच्या आजूबाजूला जे काही राजकारण होतं आहे, म्हणजे आरक्षण देणं न देणं ह्याच्यापेक्षा त्याच्या भोवतीचं जे राजकारण आहे तर त्याचा किती मोठा परिणाम ह्यावेळेस निवडणुकीवर होईल असं तुम्हाला वाटते, स्पेशली परभणीमध्ये? मराठा आरक्षणाची जी समस्या निर्माण झालेली आहे ती प्रामुख्यानं शेतीमधल्या अरिष्टातून निर्माण झालेलं आहे. बहुसंख्य मराठा शेतकरी असलेल्यांना जमीन गमवावी लागत आहे आणि विकासाच्या कुठल्या संधी त्यांना दिसत नाहीत आणि सरकारी नोकरी मिळणं हा त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो आणि त्यातून आरक्षणाच्या मागणीला बळ मिळालेलं आहे. या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की या सरकारनं 2021मध्ये कोविडचं कारण दाखवून जनगणना केलेली नाही. जनगणना केली असती तर बेरोजगारीपासून आर्थिक परिस्थिती पुढं आली असती. या देशामध्ये जे आरक्षण निश्चित केलेलं आहे ते 1938च्या जातनिहाय जनगणनेच्या आधारावरती, त्यानंतर कुठलीही जनगणना झालेली नाही.
त्यामुळं कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं असं आहे की बिहारच्या धर्तीवरती जातनिहाय जनगणना ही ताबडतोबीनं केली पाहिजे आणि त्यातून आरक्षणविषयक धोरणांबद्दल एक सर्वंकष धोरण आखून जी आज आरक्षणावर 50% मर्यादा घातलेली आहे ती मर्यादा संसदेत कायदा करून रद्दबातल करण्यात यावी आणि वेगळं आरक्षण जे आहे ते देण्यात यावं. ज्याप्रमाणे तामिळनाडू राज्यामध्ये 69% आरक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे लोकसंख्येमध्ये जे वंचित घटक आहेत, ज्या घटकांना विकासाच्या संधीची अपेक्षा आहे त्यांना त्यासाठी आरक्षण देण्याची तरतूद करावी. ते 50%पेक्षा जास्त जरी झालं, 90% जरी गेलं तरी त्याची काही हरकत नाही. प्रमुख शेतकरी जातींचं मध्ये निर्माण झालेला असंतोष हा मूळ त्याचं कारण शेतीच्या अरिष्टामध्ये आहे आणि त्यातून बाहेर पडण्याकरता एका बाजूला सरकार कंत्राटीकरण आणि खाजगीकरण करत आहे, यातून सर्वच प्रकारच्या राखीव जागा ह्या नष्ट होत आहेत. दुर्दैवानं आरक्षणाच्या मागणीबद्दल लढणारे लोक या कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाबद्दल मात्र डोळेझाक करतात, परंतु कंत्राटीकरण आणि खाजगीकरण याला लगाम लागल्याशिवाय आरक्षणाचा फायदा देखील कसा मिळणार आहे. त्याच्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये कम्युनिस्ट पक्षाने एक सर्वंकष भूमिका घेऊन जातनिहाय जनगणना करून 50%ची अट रद्द करून आरक्षण द्यावं आणि कंत्राटीकरण आणि खाजगीकरण याच्यावरती पूर्ण बंदी घालावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम त्या ठिकाणी करावं हा अजेंडा पुढं आणलेला आहे. पण लोकांमध्ये ह्याबद्दलचं अवेअरनेस दिसतंय का की जसं तुम्ही आता म्हणालात की आरक्षणाची लढाई अपूर्ण राहील जोपर्यंत कंत्राटीकरण किंवा खाजगीकरणाच्या विरोधाची जी लढाई आहे ती लढली जात नाही किंवा ती पूर्ण होत नाही, तर मग लोकांमध्ये ह्याबद्दल जागरूकता दिसते का? ज्या प्रकारे सरकारी शाळा बंद करत आहे, दवाखान्यांमधली दुरावस्था होती आहे, त्यातून अनुभव मात्र या ठिकाणी स्पष्टपणे पुढे येतात. उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यात औषधा वाचून 24 बालकं जी आहेत, 34 बालकं जी आहेत ती मृत्यू पडली, दगावली. कोविड काळामध्ये आणि अन्य वेळी ऑक्सिजन मिळाला नाही, त्यामुळं होत असलेली दुरावस्था आणि आत्ता शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या गंभीर परिणामांची जाणीव ही गावागावामध्ये होती आहे. त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढलेला आहे. दुष्काळग्रस्त असलेल्या, आता अवकाळी पावसाने पुन्हा त्रस्त झालेल्या, ऊसतोड कामगारांचा फार मोठा प्रश्न असलेला, सिंचनाचा प्रश्न असलेल्या, महामार्गामुळे लँड ॲक्विजिशन म्हणजे जमीन अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याचा प्रश्न असलेल्या, असे अनेक प्रश्न असलेल्या परभणीमध्ये 26 एप्रिल रोजी म्हणजेच निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. आता मतदारांचा कौल नक्की कुणाला या सगळ्यामध्ये मिळेल हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या इथं रासपचे महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत, ज्यांना भाजपचा म्हणजे महायुतीचा त्यांना सपोर्ट आहे. दुसरीकडे शिवसेना उबाठाचे संजय जाधवसुद्धा इथं निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उबाठाचा या भागामध्ये मोठा प्रभाव आहे आधीपासूनच. आमदारसुद्धा परभणीतले शिवसेना उबाठाचेच आहेत. CPIचे राजन क्षीरसागर ज्यांच्याशी आत्ता आपण बोलतोय ते सुद्धा इथं निवडणूक लढवत आहेत. शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नासाठी ते इथं काम करत आहेत बऱ्याच वेळापासून. आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने पंजाबराव डक जे स्वतःहून स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ आहेत, जे शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज देत असतात, ते सुद्धा इथून निवडणूक लढवत आहेत. हे काही मुख्य उमेदवार आहेत या मतदारसंघातले. त्यामुळे नक्की काय होते हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर आता आपण राजन क्षीरसागर यांच्याबरोबर परभणीतल्या सेंट्रल नाका या ठिकाणी चाललेलो आहोत. तिकडे एक मीटिंग ते घेणार आहेत, तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात की या भागात का जाणार आहोत आणि परभणी शहरात कुठं कुठं अशा प्रकारच्या मीटिंग्स होत आहेत आणि तिथं काय काय मुद्दे डिस्कस केले जात आहेत. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी वाहतूकदार, ड्रायव्हर यांच्याशी निगडीत प्रश्नांच्या चर्चेसाठी आपण चाललेलो आहे. या देशामध्ये जे 3 कायदे विरोधी 149 खासदारांना निलंबित करून करण्यात आले, त्यामध्ये जो काही IPCचे अनेक संपूर्ण IPC बदलण्यात आलं, त्यामध्ये हिट अँड रन यासाठी 7 वर्ष शिक्षा आणि 10 लाखाचा दंड अशी तरतूद करण्यात आलेली होती. त्या तरतुदीच्या विरुद्ध परभणी जिल्ह्यातील लालबावटा ड्रायव्हर्स युनियन्सच्या माध्यमातून आम्ही मोठा लढा केला. 3 दिवस परभणीमध्ये कडकडीत संप पाळण्यात आला. वाहतूकदार, सर्व प्रकारच्या वाहनांच्या ड्रायव्हर्स, मालक या सगळ्यांचा, आणि त्याचं लोण जे आहे संबंध देशभरात पसरलं आणि केंद्र सरकारला याच्याबद्दल स्थगिती जाहीर करावी लागली. हा जो काही लढा ज्यांच्या सहभागातून केलेला आहे ते आमचे या ठिकाणी मतदार आहेत.
कारण याला फक्त स्थगिती दिलेली आहे. जे 3 कायदे न्यायव्यवस्थेशी निगडीत आहेत आणि जे बदल केलेला आहे, जो वास्तविक पाहता घटनेची अनेक विसंगत तरतुदी यामध्ये आणलेल्या असण्याची शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवरती होणार आहे. म्हणजे त्यातली दुसरी तरतूद जर सांगायची झाली तर पोलिसांना पोलीस कस्टडी मागण्याचा अधिकार फक्त 15 दिवसाचा आहे. पण या नव्या कायद्यामध्ये ही पोलीस कस्टडी मागण्याचा अधिकार 90 दिवस केलेला आहे. 15 दिवस पोलीस कस्टडी असताना पोलीस अत्याचारामध्ये आणि कस्टोडियल डेथच्या हजारो केसेस आपण बघतोय आणि विशेषतः कच्चे कैदी म्हणून जेलमध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम समुदायाच्या लोकांना डांबून ठेवलेलं आहे. अशा ह्या अतर्क्य आणि विघातक कायद्यांच्या विरोधामध्ये संसदेमध्ये आवाज उठवण्याकरता त्यांनी मला प्रतिनिधी बनवावं, यासाठी त्यांना आवाहन मी करणार आहे. थँक्यू. राजन क्षीरसागर यांच्यासाठी परभणी शहरभरात, परभणीच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागांमध्ये अनेक कॉर्नर मीटिंग्स घेतल्या जात आहे, जिथं मोठ्या सभांपेक्षा छोट्या छोट्या कम्युनिटीजमध्ये जाऊन, छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन लोकांशी डायरेक्टली संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि यासाठी अनेक तरुण कार्यकर्त्यांची टीम त्यांच्यासोबत आहे, जे हे सगळ्या मीटिंग्स घेत आहेत, हे सगळं अरेंज करत आहेत. तर आपण काही त्यांच्या कार्यकर्त्यांशी आता बोलूयात. कसा दिसतोय रिस्पॉन्स परभणीतल्या लोकांचा? काय प्रकारचा रिस्पॉन्स ते क्षीरसागर यांना देत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला काय चान्सेस वाटत आहेत त्या निवडणुकीत? रिस्पांस अभी तक तो बहुत ठीक है, क्योंकि कॉमरेड राजन क्षीरसागर और कम्युनिस्ट पार्टी का परभनी शहर के अंदर और परभनी ज़िले के अंदर काफ़ी अच्छे तरीके से काम है. ज़्यादा तौर पे देखा जाए तो ये माइनॉरिटी ज़िला है, अल्पसंख्यक ज़िला है, और कम्युनिस्ट पार्टी ने और कॉमरेड राजन क्षीरसागर ने हमेशा से यहाँ के अल्पसंख्यक लोगों का साथ दिया है. जैसे कि 2016 में कि परभनी सिटी एक खौफ में था जब बेगुनाह बच्चों को ATS की कार्रवाई हो रही थी. उस टाइम पे सबसे पहले आवाज़ उठाने वाले कॉमरेड राजन क्षीरसागर थे. 2019-20 में जब NRC आया, NRC आंदोलन यहाँ पे शाहीन बाग लग नहीं रहा था, कॉमरेड राजन क्षीरसागर ने शुरू से लेके तो आखिर तक शाहीन बाग के लिए मदद की है. और ऐसे अनगणित कई मसले हैं जिसमें कॉमरेड राजन क्षीरसागर ने कई सारे मसलों पर मुसलमानों का साथ दिया है. इसलिए मुस्लिम सपोर्ट कॉमरेड राजन क्षीरसागर को पूरी तरीके से है. और कुछ दिन पहले सरकार ने हिट एंड रन कायदा बनाया था ड्राइवरों के लिए, तो उस आंदोलन की शुरुआत परभनी ज़िले से हुई थी, जिसमें कम्युनिस्ट पार्टी का झंडा लेकर हम वो आंदोलन की शुरुआत किए थे, जिससे देश भर के अंदर वो आंदोलन चारों तरफ से फैल गया और कहीं ना कहीं जाके वो कायदे को स्थगिति मिली है. तो फिलहाल शहर के अंदर और मोमेडियन समाज के अंदर, मुस्लिम समाज के अंदर फिलहाल कॉमरेड राजन क्षीरसागर का रिस्पांस बहुत तरीके से अच्छे से. अभी तक तो भाजपा सरकार ने हिंदू मुस्लिम मुद्दे पर ही 10 साल राज किया है. परभनी के अंदर हिंदू मुस्लिम तो नहीं देखने को मिलेगा, लेकिन परभनी में मराठा वर्सेस OBC देखने को मिलेगा, क्योंकि जो दूसरा जो कैंडिडेट है भाजपा ने जिसको उम्मीदवारी दी है महादेव जानकर, वो OBC समाज के है और उनके समाज का, धनगर समाज का यहाँ पे 3.5-4 लाख मतदान है. और जो दूसरे पहला जो कैंडिडेट है जो रनिंग खासदार है, खासदार बंडू जादव, वो मराठा समाज के है. तो फिलहाल में यहाँ पर मराठा वर्सेस OBC देखने को मिल रहा है. म्हणजे खरं जर ग्राउंड लेवलवर काम करत असेल तर ती कम्युनिस्ट पार्टी आहे. परंतु आज महागाईच्या दृष्टिकोनातून किंवा लोकांवर मोठा ताण आहे, एक आर्थिक संकट आहे आणि परभणी शहर हे बकाल शहर म्हणून आमची ओळख आहे. ग्रस्त असलेल्या शेतकऱ्याचं शहर म्हणून आमची ओळख आहे. दुष्काळग्रस्त म्हणून शेतकऱ्याचं गाव म्हणून आमची ओळख आहे. आणि ही कुठंतरी ओळख आमची कायम ठेवण्यासाठी हे सरकार काम करते. आणि मागच्या आपण 10-20 वर्षापासून बघत आहे की जे जातीवादी पक्ष यामध्ये सातत्यानं काम करतात. म्हणजे तुम्ही म्हणता असाल हिंदू मुस्लिम जर इथं राजकारण चालतंय का, तर 100% हिंदू मुस्लिम राजकारण चालतंय. हे जाणीवपूर्वक घडवल्या जात आहे. आणि मागच्या 7-8 महिन्यापासून, वर्षभरापासून जे आपण मराठा वर्सेस OBC जे राजकारण करू पाहत आहेत लोक, हे जाणीवपूर्वक घडवलेलं आहे. आणि इथं जा उमेदवारी जो खासदारचा आयात केलेला आहे, हे जाणीवपूर्वक आणलेला आहे. आणि या सगळ्या राजकारणाचा इथं फायदा घेण्यासाठी हे सगळा खटाटोप आहे. इथे खरं तर खूप स्पष्ट चित्र आहे. एकीकडे BJPच्या मार्फत एक OBC उमेदवार आपण उतरवला आहे या ठिकाणी आणि त्याच्या प्रचारार्थ मोदींची सभा होते, करोडो रुपयांचा खर्च त्यावर होतो. त्यासोबतच सिटिंग MP हा मराठा समाजाचा असल्यामुळे मराठा समाजाची मतं ही डिवाईड करण्याकरता इथे अगदी 5-6 मराठी कॅन्डिडेट्स उतरवतात आणि यांना उभं केलं जातं जाणीवपूर्वक. आणि पुन्हा संपूर्ण मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक प्रश्न जणू काही आपल्याकडे नाही आहेत. प्रश्न जो आहे तो फक्त मराठा OBCच आहे असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न जो आहे हा दिसतो या ठिकाणी. परंतु प्रश्न असा आहे की इतका सगळा प्रयत्न करून देखील जनतेचे जे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात लोकांना काय वाटते. आता मी नाशिकचा आहे, मी कुठेही परभणीकर नाही आहे. माझा परभणीमध्ये हार्डली एखाद्या दुसऱ्या वेळा चक्कर झाला असेल आणि मला पहिल्यांदाच लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. याच्यामध्ये हे दिसून येतं आहे की
लोकांचे प्रश्न हाताळतं कोण या जिल्ह्यामध्ये, तर एक गोष्ट दिसते की लाल बावट्याच्या झेंड्याखाली या ठिकाणी अनेक लढे लढल्या गेले. त्या लढ्यांचा परिणाम हा लोकांच्या मानसिकतेवर झालेला आहे. कुठे ना कुठे आज मी फिरतोय, आम्हाला दिसून येतं आहे की राजन क्षीरसागर हे एक वेल नोन फिगर या ठिकाणी म्हणून उभं आहे आणि त्यांना या ठिकाणी प्रत्येक समाजामध्ये, अगदी मराठा समाज असेल, OBC असेल आणि जे काही काय बरं म्हणूयात ना, वेगवेगळे व्यवसाय करणारे घटक आहेत, मच्छीमार असतील, या सगळ्या आदिवासी असतील, या सगळ्यांमध्ये राजन क्षीरसागर यांचा आपला प्रभाव दिसून येतो आणि हा प्रभाव खूप आश्वासक आहे. म्हणजे एकीकडे सत्ताधारी पक्ष जाती धर्माला घेऊन राजकारण करत आहे, म्हणजे OBC मराठा फॅक्टर आहेच, त्यासोबतच जे सिटिंग MP आहेत, जे मागचे अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये खान किंवा बाण या नावाने राजकारण करताय आणि आज काय चुकून बाण निघून गेला, त्याच्यामुळे मग आता अचानकच मुस्लिम समुदायाचं मतदान किंवा सगळ्यांचं मतदान घ्यावं असं वाटतंय. पण कसं आहे, शेवटी जरी बाण गेला असेल तरी देखील जी काही जडणघडण त्यांची आतापर्यंत राहिलेली आहे, जी हिंदू मुस्लिम प्रश्नावरच आहे, म्हणजे ते इतक्यात बोलताना बोललं की मला मुस्लिम समाजाच्या मताची गरज काही नाही आहे, हे जे वक्तव्य आहे सिटिंग MPचं आहे आणि अशा प्रकारे ते समाजामध्ये दुही पसरण्याचं काम करत आहे. मराठा समाज असेल, OBC समाज असेल, या सगळ्यांमध्ये क्लिअर कट डिव्हिजन ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्यातून उठून कुठं ना कुठे दिसतं आहे की प्रश्नांच्या भोवती या परभणी जिल्ह्यामध्ये लोक एकवटत आहेत. म्हणजे आमच्याकडे पैसा नाही आहे, मोदींच्या सभेला करोडो रुपये खर्च केले गेले, आमच्याकडे एवढं बजेट देखील नाही आहे, म्हणून आम्ही लहान लहान सभा घेतो आहे. यातून आम्हाला दिसतं आहे की लोकांचे प्रश्न काय, म्हणजे परभणी जिल्हा हा जिल्हा वाटत नाही, विकासाचा प्रश्न हा इथला अत्यंत बिकट आहे, हा जिल्हा वाटत नाही, ते पाण्याचा प्रश्न बिकट आहे. जायकवाडीच्या पाण्याकरता कोणी भांडलं असेल तर ते भांडलेत राजन क्षीरसागर. त्यामुळे अगदी पीक विम्याचा प्रश्न असेल तर भांडलेत राजन क्षीरसागर, इथे ATSचा मुद्दा असेल तर भांडलेत राजन क्षीरसागर, ट्रक ड्रायव्हर्सचा मुद्दा असेल तर भांडे राजन क्षीरसागर, इथल्या अगदी रेशनच्या प्रश्नांपासून तर लहान सहान प्रत्येक गोष्टीपर्यंत राजन क्षीरसागरांनी समाजातील विविध घटकांना हात घातलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रचारार्थ सांगण्याची गरज पडत नाही आहे. आम्ही सांगितलं की आम्ही कम्युनिस्ट पार्टीची माणसं आहोत आणि राजन क्षीरसागर उभे आहेत, तर लोक ओळखतात, लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू कळतं, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कळतं की ओके, आम्ही या माणसाला ओळखतोय, आमचा माणूस आहे, आमचे सर आहेत, तर आम्ही निवडून देणार. तर असं एकूण चांगलं चित्र, आश्वासक चित्र आम्हाला या ठिकाणी दिसतं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तमिळनाडूमधल्या नेत्या वहिदा निझामसुद्धा आज इथं राजन क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आलेल्या आहेत. तर आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया आणि त्यांच्याकडून जाणून घ्यावं की त्यांना काय वाटती है। मैम, कम्युनिस्ट पार्टीज़ जो इंडिया ब्लॉक का भी पार्ट है और काफ़ी सीट्स देश भर में वो लड़ रहे हैं, तो इस बार आपको क्या लग रहा है कि क्या सिचुएशन होने वाली है? क्योंकि एक इल्ज़ाम वो लगाया जाता है बार बार कम्युनिस्ट पार्टीज़ पे, लेफ़्ट पार्टीज़ पे, कि लोगों के साथ कनेक्ट नहीं है, ऐसे बोला जाता है, लेकिन क्या ये नैरेटिव में कुछ भी सच्चाई है या फिर क्या एक्चुअल पिक्चर इसका क्या है और ये नैरेटिव क्यों बनाया जाता है, ऐसे आपको लगता है? I do not accept this narrative. This is a narrative, just as you have said, this is a narrative deliberately built by vested interest. If the Communist Party is not connected with the people, who else is connected with the people? Communist Party is a party of the working class. So we are deeply connected through our mass organizations like the trade unions, youth and student organizations and the women's organizations. So I reject this narrative, and this narrative is deliberately being built. And one more thing is that the media is now a Godi media, as has been rightly coined by the media itself. So what happens, they do not care. All that they want to show is to show the opposition in poor light. That is the intention with which this narrative has been built. We are definitely connected with the people. But the thing is that that is not translating into votes, is because of the political culture and system into which this country is slipping in. And we are sure that this is going to revive, and reawakening is definitely going to be there in the very near future. In Maharashtra, we see that there are very few seats that left parties are contesting. So, what do you think? What has been your experience in Parbhani or with Mr. Rajan Kshirsagar? Do you think the party stands a chance here, considering all the other, as you said, the whole other political narratives that are being circulated across the country, and even in Maharashtra and in Parbhani at the moment? Do you think that a Communist Party leader who has been working with the common people, do you think he stands a chance here? Yes, I do think that Comrade Rajan stands a good chance in Parbhani. That is because, of course, we support Mahavikas Aghadi elsewhere.
But here we are contesting on our own on Communist Party of India's symbol. Comrade Rajan Shirsagar has been very closely associated with the people of Parbhani, and he has been championing the cause of people for decades together. So that should be translating into support and votes for him. And also, I also dwell on the majority, the large substantial section of Muslim voters here who are under tremendous threat by the BJP government. And we have always been involved in taking up the cause of Muslims, right from demanding placing a discussion on this Sachar committee report and recommendation, and when this BJP government came with that triple talaq issue, which is just an attack on the Muslim Yuva. And all these things we have been championing, we have been taking up the cause, actually knowing as to what the import of the whole thing is going to be. When the UAPA came also, we were the ones who stood and who spoke in the parliament. So it is our responsibility to take it to the people, to the masses, and the connection that Comrade Rajan enjoys with the masses of Parbhani. He's been taking up the irrigation issues with the farmers, he is very popular among the people and the farmers, and we only hope that the discontentment that is brewing so strongly among the people should translate into support for Comrade Rajan, which would be good for the people of Parbhani. आज दिवसभरात परभणी शहरात आणि परभणीजवळच्या गंगाखेडमध्ये सुद्धा आम्ही अनेक लोकांशी संवाद साधला, शेतकऱ्यांशी, व्यापाऱ्यांशी संवाद साधला, ट्रान्सपोर्ट वर्कर्सशी संवाद साधला. अनेक प्रश्न आहेत परभणीतल्या नागरिकांसमोर. शेतीचे प्रश्न आहेत. गेल्या वर्षी दुष्काळ होता, त्यामुळे पिकांची नासधूस झाली. त्याच्यानंतर आता या काही दिवसांपूर्वीच अवकाळीमुळे उरल्या पिकांची सुद्धा बरीच मोठी नासधूस झाली. पाणी टंचाईचा प्रश्न आहे, रस्ते नसल्याचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न परभणीच्या नागरिकांसमोर आहेत. मात्र ही निवडणूक जी आहे ही या प्रश्नांनी लढवली जाणार आहे की परभणी जिल्हाच आहे जिथून आता मनोज जरांगे यांनी जे मराठा आंदोलन पुन्हा सुरू केलं होतं ते परभणी जिल्ह्यातल्याच आंतरवली सराटीमधून सुरू केलं होतं. तर मराठा वर्सेस ओबीसी किंवा मराठा आरक्षण हे राजकीय मुद्दे ह्या निवडणुकीचे मुद्दे असणार आहेत की हे जे सर्व नागरिकांसमोरचे प्रश्न आहेत ते मुद्दे असणार आहेत, हे आता बघणं आपल्याला गरजेचं ठरणार आहे. आज आपण दिवसभर CPIचे कॅन्डिडेट राजन क्षीरसागर यांना फॉलो केलं. आपण त्यांच्या मते काय काय मुद्दे आहेत परभणीचे आणि ते काय ऑफर करणार आहेत, ते कोणत्या मुद्द्यांना हात घालणार आहेत हे जाणून घेतलं. अशा प्रकारेच आम्ही इतर अनेक कॅन्डिडेट्सना, देशभरातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामधल्या कॅन्डिडेट्सना भेटतोय, त्यांच्याकडनं त्यांच्या मतदारसंघांबद्दल जाणून घेतोय, त्यांच्या मतदारसंघातील लोकांनासुद्धा भेटतोय. त्यामुळे असे अनेक व्हिडिओज बघण्यासाठी इंडी जर्नलचं आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, सो दॅट जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. हा व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.